विदर्भाची जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खंडोबाच्या यात्रेला दिनांक 1 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा 1 जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत चालणार असून या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांचा मोठा सहभाग असतो. मात्र दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरी होत असल्याने राज्यातील नव्हे तर परराज्यातील परदेशातील पाहुणे सुद्धा या यात्रेत सहभागी होत असतात. हे विशेष. तर जळगाव शहापूर येथील खंडोबाच्या उल्लेखाबाबत श्री संत बेंडोजी महाराज घुईखेड यांच्या महिमामृत लिखित या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 27 व ओवी क्रमांक 107 मध्ये जळगाव शहापूर येथील गावाचा व संतांचा उल्लेख आढळून येतो. तर या गावातील संत श्री लक्ष्मण महाराज यांच्या कृपाप्रसादाने इसवी सन 1768 पासून दरवर्षीप्रमाणे विदर्भाची जेजुरी श्री क्षेत्र जळगाव शहापूर येथे या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. हा उत्सव 358 वर्षापासून निरंतर सुरू असून खंडोबाच्या मुख्य मंदिराद्वारे विविध कार्यक्रम या उत्सवात आयोजित केले जातात. तर या उत्सवाच्या निमित्त विविध उपक्रम सुद्धा संस्थांच्या वतीने आयोजित केली जातात. दिनांक 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात खंडोबा म्हाळसा बानो देवाचे मंगळस्थानी आरती होईल. तसेच मेहंदी महोत्सव, राज्यातील महिलांच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तसेच ओटी भरण्याचा सुद्धा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आलेला आहे. तर दिनदर्शिकेचे प्रकाशन सुद्धा या प्रसंगी होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. तर 2 जानेवारी रोजी खंडोबा म्हाळसा बानुदेवीचे मंगळस्थानी आरती होणार आहे. तर यावेळी देवकुंडी तसेच आरती आणि देवाला तेल चढवणे, हळदीचा कार्यक्रम या अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलेलं आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर 3 जानेवारी रोजी मंगलस्थानी आरती तसेच खंडोबा देवाचे लग्न या दिवशी लागणार असून या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येथे दाखल होत असतात. खंडोबाचे लग्न हे भाविकांचे आकर्षण असून या दिवशी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात. तर महाप्रसादाचा कार्यक्रम हा सुद्धा 3 जानेवारी रोजीच असल्याने भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. तर 4 जानेवारी रोजी मंगलस्थान आरती, पालखी सोहळा तसेच प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे सप्तखंजरी वादन व कीर्तनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. तर 5 जानेवारी रोजी मंगलस्थान आरती तसेच संत लक्ष्मण महाराज मंदिर येथे लंगर तोडण्याचा कार्यक्रम राहील. यावेळी मान्यवर उपस्थित राहणार असून 6 जानेवारी रोजी मंगलस्थान आरती तसेच भंडासवाटी कार्यक्रम या प्रसंगी राहील. तसेच या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी तसेच परिसरातील गणमान्य नागरिकांनी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थांच्या वतीने प्रमोद सपकाळ यांनी केले आहे. विदर्भाची जेजुरी श्री क्षेत्र श्री खंडोबा देवस्थान श्री क्षेत्र जळगाव शहापूर ताजी अमरावती यांचा 2026 यात्रा महोत्सवाची सुरुवात दिनांक 1 जानेवारी 2026ला होत आहे. पहिल्या दिवशीची सुरुवात मेहंदी महोत्सव महिलाकरिता ठेवलेला आहे आणि त्याच दिवशी दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा, 2 तारखेला हळद महोत्सव, 3 तारखेला खंडोबा देवाचे लग्न आणि 4 तारखेला पालखी महोत्सव, 5 तारखेला गोतांबील जो गावकऱ्यासाठी महोत्सव असते गोतांबील आणि 6 तारखेला भंडारवाटीकडून कार्यक्रमाचे समारोप होणार. पौष पौर्णिमा यात्रा महोत्सव विदर्भाची जेजुरी म्हणून श्री खंडोबा देवस्थान जळगाव शहापूरतर्फे दिनांक 1 जानेवारी ते 6 जानेवारी यात्रा महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. दिनांक 3 जानेवारी 2026ला जेजुरीच्या धर्तीवर खंडोबा देवाचे लग्नाचं आयोजन केलेले आहे. तसेच 4 जानेवारीला प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व या पंचकोशीतील जनतेनी भक्तांनी या कार्यक्रमाचा संधीचा फायदा घ्यावा असे श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने मी प्रमोद सपकाळ अध्यक्ष
सचिव हनुभाऊ इंगळे आणि योगेश भाऊ इंगळे व देवस्थानच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने निवेदन करतो.